आता पाहूया टॉप 9 मोठ्या बातम्या। एकनाथ शिंदेंनी राज ठाकरेंच्या भेटीचं वृत्त नाकारलं। राजकीय घडामोडी होत राहतील, शिंदेंचं वक्तव्य। अरे कुठे तुम्हाला कोण सांगितलं? तुम्ही कोस्टलच्या बद्दल बोला। आता राजकीय घडामोडी होत राहतील, होतील। काही जण जिंकल्याच्या आविर्भावामध्ये छाती बडवत आहेत। फेक नरेटिव्ह वारंवार चालत नाही, फडणवीसांचं वक्तव्य। आमचे तमिळ सेल्वन दरवेळी हार घेऊन येतात। एवढा मोठा हार मी त्यांना सांगतो की असा हार तुम्ही तयार ठेवा, आपण जेव्हा जिंकू तेव्हा तो हार घालू। आता जिंकतपर्यंत हार नाही, फुलं नाही। आता सगळ्यांना काम करायचं आहे आणि या ठिकाणी भारतीय जनता पक्षाचा आमदार हा पुन्हा एकदा आपण सगळे मिळून निवडून आणू। महाराष्ट्रात वी आर डाऊन बट वी आर नॉट आउट। राज्यामध्ये जिंकल्याशिवाय हार घालणार नाही, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचा निर्धार। खासदार होण्याची माझी इच्छा होती, नाशिकच्या जागेसाठी माझा विचार झाला होता, मात्र तिकीट जाहीर होण्यास विलंब झाला म्हणून माघार घेतली, छगन भुजबळांचं स्पष्टीकरण। अहमदनगरमध्ये पंकजा मुंडेंसाठी बॅनर, पंकजा मुंडेंचं राजकीय पुनर्वसन करा, नाहीतर ओबीसी समाज भाजपला मत देणार नाही, बॅनरमधून कार्यकर्त्यांचा भाजपला इशारा। राज ठाकरेंच्या वाढदिवसानिमित्त मनसैनिकांची जोरदार बॅनरबाजी, राज ठाकरे जनतेच्या मनातील मुख्यमंत्री, बॅनरवर उल्लेख। गोवंश हत्या बंदी कायद्याच्या अंमलबजावणीसाठी उपाययोजना करा, विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकरांचे पोलीस महासंचालकांना आदेश। राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीमध्ये जाचकटी, मनुस्मृती डोक्यामध्ये गेल्यावर काय होतं याचं हे उत्तम उदाहरण। राजश्री शाहू महाराज शिष्यवृत्तीमधील अटींवरून जितेंद्र आव्हाडांची सरकारवर टीका। ससून ब्लड रिपोर्ट फेरफार प्रकरणी विशाल अग्रवालसह शिवानी अग्रवाल आणि अशफाक मकानदार यांना आज कोर्टामध्ये हजर केलं जाणार, तिघांची पोलीस कोठडी आज संपणार।